मी मिसेस दुधाटे सरोजा। या ठिकाणी आम्ही डॉक्टर मनीष पुराणिक सरांकडे आलेलो आहोत। एक नवीन नवसंजीवनी घेऊन चाललेलो आहोत। जे काही परिचयाचे अपरिचित असलेले जे काही ग्रस्त आहेत यांच्याशी थोडंसं हितगुज करू इच्छिते। त्यामध्ये की माझे जे मिस्टरांना थोडक्यात त्रास होता, तर त्या त्रासामधून आज जी काही मुक्तता भेटलेली आहे, तर ती फक्त म्हणजे असं मला म्हणावं वाटतं की डॉक्टर मनीष पुराणिक सरांकडूनच भेटलेली आहे। कारण याआधी कधी यासारखी ट्रीटमेंट मी कुठं पाहिली नाही आणि ऐकली नव्हती। कारण आमच्या सरांना जो काही त्रास होता, तर त्या त्रासाला आम्ही नांदेडमध्ये जेव्हा आम्हाला कळलं की बायपास करायचं आहे, तर त्यावेळी आम्ही अतिशय घाबरून गेलो। कारण बायपास म्हटलं की ओपन हार्ट सर्जरी एवढंच आम्हाला माहीत होतं आणि ऐकलेलं होतं की खूप मोठं काहीतरी ओझं डोक्यावर आल्यासारखं वाटलं। आणि त्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला मनीष पुराणिक सरांचं नाव सुचवण्यात आलं। त्यावेळी डोक्यामध्ये संभ्रम खूप होता की आता ही नवीन टेक्नॉलॉजी नेमकं कुठल्या पद्धतीने आपल्याला ट्रीट करणार आहे। पण आम्ही जेव्हा नांदेडहून मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे आलो, त्यावेळी जेव्हा आम्ही पहिल्यांदा सरांशी भेटलो, तेव्हा खऱ्या अर्थानं आमचं जे काही मानसिक स्ट्रेस आहे तो अतिशय सरांना बोलूनच अर्धा आमचा कमी झाला। आणि आमचा पेशंटसुद्धा 10 ते 20% कव्हर झाला म्हणायला हरकत नाही, तो कमी झाला त्या। आणि सरांकडून आम्हाला बायपासमध्ये जे काही कीहोल सर्जरीचं ट्रीटमेंट भेटलं, जी आमची ती कीहोल सर्जरी सरांची झाली, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं रिकवर झालेलं आहे। आणि आजचं जे काही त्यांची रिकव्हरी आहे तुमच्या समोर दिसत आहेत। आणि त्यानंतर जेव्हा आम्ही आलेलो होतो तो दिवस आणि आजचा दिवस म्हणजे 1 महिन्याचा हा गॅप आहे। तर यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या पण खूप चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी झालेली आहे। यामध्ये डॉक्टर पुराणिक सरांकडून जी कीहोल सर्जरीची ट्रीटमेंट झाली ती तर अप्रतिम आहे, उत्तम आहे। त्याचसोबत मेडिकवर हॉस्पिटलमधली जी हॉस्पिटॅलिटी आहे, तर ते अतिशय उच्च दर्जाची आहे असं मला वाटतंय। कारण या ठिकाणी मी 7 दिवस जो काही पेशंटसोबतचा अनुभव घेतला, तर त्यामधून मला असं वाटलं की जर पेशंट या ठिकाणी आणून सोडला आणि आपण जे काही पॅकेज ठरवलं आहे ते पॅकेज पेड केलं, तर सोबत कुणाचीही आवश्यकता नाही आणि 8व्या दिवशी पेशंट टणटण आपल्या घरी येऊ शकतो असं मला निश्चितच वाटतं। कारण या ठिकाणचा जो काही स्टाफ आहे, मग क्लिनिंगपासून ते असिस्टंट डॉक्टरपर्यंत सर्व जे काही स्टाफ आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं रुग्णांना हाताळतात। एक शारीरिकदृष्ट्या जी काही इजा झालेली आहे ती रिकवर करण्यासाठी मानसिकदृष्ट्या माणूस सक्षम असला पाहिजे। हे जे काही म्हणतो आपण, तर ते जे काही सक्षमता आहे निश्चितच मेडिकवर हॉस्पिटलमधून रुग्णांना भेटते असं मला वाटतं। आणि विशेषतः एवढं मोठं हॉस्पिटल बघितल्यानंतर एक मनात भीती होती की या ठिकाणी कशा पद्धतीनं सर्व गोष्टी हँडल करायच्या। त्यावेळी डॉक्टर मनीष पुराणिक सरांच्या असिस्टंट ऋतुजा मॅडम यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि एक मोठ्या अडचणीमधून आम्हाला मार्ग दाखवण्याचं काम केलं। त्यामुळं त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानू इच्छिते। ऋतुजा मॅडम म्हणजे खऱ्या अर्थानं एक ह्युमॅनिटी जपण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये ते आवश्यक आहे असं मला वाटतं। आणि सर्वांनी जर अशा पद्धतीनं रुग्ण हाताळली तर निश्चितच रुग्णांना आपल्या आजाराची कसलीच भीती राहणार नाही।